परतत्व स्पर्श लाभलेलं अपार शब्दधन निर्माण करून सुद्धा तुकाराम महाराज त्यावर आपला हक्क सांगत नाही. ही माझी पदरची वाणी नाही आहे असंच ते म्हणतात. करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची. माझी ये युक्तीचा नवे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. काय मी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे. निमित्त मापासी बैसविलो आहे, मी तो काही नव्हे स्वामी सत्ता. तुका म्हणे आहे पायिकची खरा, वागवितो मुद्रा नामाची हे. 605वा हा अभंग आहे. कोणी जर म्हणालं की हे काव्य तुकारामांनी केलं तर नाही हो, ही माझ्या पदरची वाणी नाहीच आहे, हा माझ्या चातुर्याचा प्रकार देखील नाही आहे. माझ्याकडून हे सर्व विश्वंभराने बोलावून घेतलेलं आहे. मी गरीब बिचारा, अर्थांच्या छटांना काय जाणणार. जसे गोविंद माझ्याकडून वदवून घेतो तसं मी बोलतो. मी केवळ एकामागून एक अशा कवितांचं माप घालणारा मापारी आहे. मापातलं काव्यधन गोविंदाचंच आहे. त्याच्या सत्तेने सर्व काही घडतं आहे. भगवंतांच्या नामाची मुद्रा मी वागवणारा मी फक्त त्यांचा पायिकच आहे. खरंच इतक्या अमोलिक अभंग म्हणजेच अभंग वाङ्मयाची निर्मिती करणं हे स्वतःच्या नामरूपाच्या चौकटीत अडकलेल्या एखादं सामान्य जीवाचं कामच नाही आहे. जो पूर्णपणे विश्वंभराशी एकरस होतो तोच असं विश्ववंद्य कार्य करू शकतो. आणि म्हणूनच तुकाराम म्हणतात, मी तर कश्चित पामर, शब्दांमधले विविध अर्थाचे पदर मी काय जाणणार. एवढी कमालीची विनम्रता निरहंकार असल्याखेरीज जीव विश्वात्म्याशी तादात्म्य पाहूच शकत नाही. तुकोबांच्या अनमोल कवित्वाचं मर्म हेच आहे की त्यांच्या जिव्हेने अखंड हरिनामाचा छंद घेतलेला होता. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. 975वा हा अभंग आहे. विषयांचा निशेष विसर पडून त्यांच्या रोमरोमात ब्रह्मरस ठसावला आणि त्यांची वाचा अनावर होऊन रसमय हरिकाव्य करायला लागली आहे. गंगा जशी सर्वांगाने सागरमय होते तशात तुकोबांच्या सर्व वृत्ती भगवंतांशी तद्रूप झालेल्या आहेत. आत्मानंदात तल्लीन झाल्यावर हृदयात उसळणारे हर्षतरंग थोपवता येतच नाहीत, तर ते काव्यरूपाने संत मुखातून बाहेर पडतात. मग तुकाराम म्हणतात, आकाशात आलेले मेघ पाहून मोर नाचायला लागतात. तशीच विश्वाच्या कणाकणात काळाच्या क्षणाक्षणात श्रीहरीचा प्रत्यय आल्यावर भक्ताला झालेला उत्कट आनंद बाहेर उमलून येतोच. आणि म्हणूनच तुकोबांचं कवित्व असं सहजतेने बहरास आलेलं आहे. न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरेना. सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणून. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. 150वा हा अभंग आहे. चंदनाच्या वृक्षाला भवताली असणाऱ्या बोरी बाभळींना आपल्या जवळील सुगंध देण्यासाठी हाका मारून बोलवावं लागत नाही. सुगंध देण्याचा चंदनाचा जो स्वभाव आहे तो बाहेर धावणारच. तो त्याच्याने कधी आवरला जाणारच नाही. सूर्य प्रातःकाळी लोकांना काही उठवायला जात नाही. आपल्या किरणांना तू प्रकाश दे रे, तू प्रकाश दे रे असंही सांगत नाही. सूर्य उगवला की प्रकाश हा येणारच. त्याच्या तेजस्वी किरणांचा प्रकाश सर्वत्र पसरून लोक जागे होणारच. म्हणून तुकाराम म्हणतात, मेघांनी सांगितलं नाही तरी मोर त्याला बघून नाचायला लागतात. खरी स्वाभाविक गोष्ट कोणालाच लपविता येत नाही. अशा रीतीने अंतःकरणाचं अस्सल भाव तुकोबांच्या काव्यात प्रकट झालेले आहेत. शृंगारिक माझी नवती उत्तरे, आळवितो खरे अवस्थेच्या. 1834वा अभंग आहे. तुकाराम देवाला म्हणतात, माझं रोग ठोक बोल काव्यालंकाराने शृंगारलेले नाही आहेत, पण अंतरीच्या खड्या कळकळीने भक्तिभावात चिंब बुडालेल्या अवस्थेत मी तुम्हाला हाका मारतोय. हृदयातली निर्मळ भावनाच शब्दांना खरं सौंदर्य देते. आणि ह्या सौंदर्याने तुकोबांचे संपूर्ण अभंग वाङ्मय संपन्न आहे. पण हे वाङ्मय नुसतं सुंदर नाही आहे, तर त्यात साधकाला जीवभावाकडून ब्रह्मभावाकडे नेण्याचं सामर्थ्य आहे.
अशा आपल्या शब्द सामर्थ्याविषयी तुकाराम आत्मविश्वासाने म्हणतायत, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन तुका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. 2534 हा अभंग आहे. आमचे शब्द हीच आमची खरी धनदौलत आहे. हिरे माणके आमचं सर्वस्व आहे, तेच आमचं शास्त्र आहे आणि तेच आम्ही जतन करू. आमचा जीवनधार असलेले हे शब्दधन आम्ही लोकांनाही वाटू, ज्यांच्या साह्याने परमेश्वराला आळवून त्याची कृपा प्राप्त करता येते. ते शब्द आमच्यासाठी देवासारखेच आहेत. त्या शब्द देवांची आम्ही शब्दांच्याच गौरवाने पूजा करू, असं तुकाराम म्हणतात. शब्दांचा असा गौरव करीत असताना शाब्दिक पांडित्याचा मात्र तुकोबा कडाडून विरोध करतात, निषेध करतात आणि ते म्हणतात, वांझेने दाविले गरवार लक्षण. गरवार म्हणजे गरोदरपणाचं लक्षण. चिरगुटे घालूनी वाथ याला, तेवी शब्दज्ञानी करीती चावटी, ज्ञान पोटासाठी विकूनिया. बोलाचीच कडी बोलाचाची भात, जेवूनिया तृप्त कोण झाला. कागदी लिहिता नामाची साकर, चाटिता मधुर गोडी देडी. तुका म्हणे जळो जळो ते महंती, लाज नाही चित्ती निसुगाला. 2987 हा अभंग आहे. पोटावर वस्त्रांच्या घड्या घालून वांज स्त्री जशी गर्भारपणाची लक्षणं दाखवते, तशी शब्दज्ञानी शब्दांची रचना करतात आणि ज्ञानाची विक्री करून पोटही भरतात. कढीचे आणि भाताचं नुसत्या शब्दांनी वर्णन करून पोट भरतं का? किंवा कागदावर साखर असं लिहून तो कागद चाटला तर मधुरपणा कळतो का? तेव्हा अशा कोरड्या ब्रह्मज्ञानाच्या शब्दांनी आपला मोठेपणा दाखवण्याला आगच लागू देत. आपल्या मुखातून असे शुष्क शब्द कधीही येऊ नयेत. आपल्या वचनाप्रमाणे आपलं चित्तही खरोखर देवासाठी तळमळावं, अशी तुकोबांनी देवाला आर्ततेने प्रार्थना केली आणि ते विठ्ठलाचेच अखंड ध्यान करू लागले. तुकारामांच्या अतिप्रांजळ हृदयाला आपल्याला संत म्हणून मिळणारा मान खूपू लागला. शाब्दिक ब्रह्मज्ञान त्यांना अजिबात नको होतं. प्रत्यक्ष आत्मानुभूती हवी होती. न लगती मज शब्द ब्रह्मज्ञान, तुझी या दर्शना वाचून या. म्हणूनी तुझे करीतो चिंतन, नावडे वचन आणि कांचे. काय ते महत्वे करावी मान्यता, तुझ न देखता पांडुरंगा. तुका म्हणे तुझ भेटल्या वाचून, न राहे त्याहुनी होईन वेडा. 3052 हा अभंग आहे. देवा, तुझ्या प्रत्यक्ष दर्शना वाचून मला केवळ शब्दातून मिळणारं ब्रह्मज्ञान नको आहे, म्हणून मी तुझं चिंतन करतोय. मला इतरांचं बोलणं आवडतच नाही. तर हे पांडुरंगा, तुला न पाहता जनांमध्ये जी माझी मान्यता वाढत आहे ती काय करायची आहे? तुकाराम म्हणतात, देवा, तुला भेटल्यापासून मला राहवत नाही रे. तुझीच जर भेट झाली नाही ना तर मी नक्कीच वेडा होईन. परमेश्वराविषयी इतकी जबरदस्त ओढ असल्यामुळे तुकाराम केवळ शाब्दिक ज्ञानात अडकणे शक्यच नव्हतं. शब्दांच्या चौकटी बाहेरचा आत्मानुभव त्यांना आला. त्यांची भक्ती साधना सफल झाली. अपरंपार भक्तिभावाने त्यांचं अंतःकरण ओसंडून गेलं. फूल उमलल्यावर त्यातील सुगंध आपोआप बाहेर येतो. तसंच भक्तीच्या उत्कर्षाने तुकोबांचं कवित्वही उचंबळून आलं आणि बघता बघता त्यांची वैखरी विश्वव्यापक झाली. आपले शब्द एकदेशी ऐहिक गोष्टींना गौरवणारे नसून सर्वदेशी अनंत परमात्म्याचं गुणगान करणारे असल्यामुळे त्यांच्यावर विश्वंभराचा शिक्का आहे, असंही तुकोबा म्हणतात. नवे शब्द एकदेशी सांडी गिवशी कोणाला, झाली माझी वैखरी विश्वंभरी व्यापक. आता येथे कैचा तुका बोले सिका स्वामीचा. 308 हा अभंग आहे. ज्यातून एखादीच गोष्ट सूचित होते, एखादी होत नाही असे माझे शब्द एकदेशी नाही आहेत. विश्वंभराचं गुणगान करता करता माझी वाणीही साऱ्या विश्वात भरून उरणारी अशी व्यापक झालेली आहे. आता हे कवित्व करणारा 3.5 हाता एवढा देहातील तुका नाही आहे, ज्यावर जगत स्वामीचा शिक्का आहे, असे बोलणाऱ्या श्रीहरीच्या लाडक्या भक्ताचं हे कवित्व आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.